आज किती मस्त वातावरण आहे ना इकडं. हो ना. दादा थोडी गाडी चाबी दे बरं का. अरे हे घे. ए थांब थांब थांब, ते पैसे बी राहू दे, पेट्रोल टाकायला काम यायला तर राहू दे जा. काय रे किशन तुझं, त्याला काही मागितलं की देत राहतोस आणि ते सारखं मागत राहते. कधी पैसेच काय, कधी गाडीची चाबीच काय, आणि तू पण काही म्हणत नाहीस कधी त्याला. हे बघ स्नेहल, तो फक्त माझा मित्र नाही तर माझ्या लहान्या भावासारखा आहे. मला अर्ध्या रात्री सुद्धा जर कधी गरज पडली ना तर एका कॉलवर माझ्यासाठी तो येतो. जेव्हा मी घरी नसतो तेव्हा माझ्या आईला मुलाची कमी पडू देत नाही, माझ्या बहिणीला भावाची कमी पडू देत नाही. हो मला मान्य आहे त्याच्याकडे पैसा नाही, त्याचा खिसा नेहमी रिकामा असतो, परंतु मनाने माझ्यापेक्षा सुद्धा तो जास्त श्रीमंत आहे. तू तरी माझ्या आयुष्यामध्ये आता आली ग, परंतु लहानपणापासून तू माझ्या आयुष्यामध्ये आहे. एक परता मी तुला सोडू शकेल परंतु त्याला सोडणार नाही. एवढीच अपेक्षा करतो की यापुढे असं वागू नको. सॉरी किशन, यानंतर असं नाही करणार मी कधीच.